नमस्कार, मी रायचंद्र शिंदे. आपण पाहताय आपला आवाज. तुम्हा सर्व प्रेक्षकांना आपला आवाज परिवाराच्या वतीने आज हनुमान जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा. आता आपण वळणार आहोत आजच्या बातमीपत्राकडे. आजच्या बातमीपत्रात पाहणार आहोत सगळ्या हनुमान जयंतीच्या बातम्या. जुन्नरसह सर्वत्र हनुमान जयंती उत्साहात साजरी झाली. जुन्नर शहराचे आराध्य दैवत श्री रोकडोबा मारुती मंदिरात देवस्थान ट्रस्टच्या वतीने हनुमान जयंती उत्साहात साजरी झाली. आज पहाटे 5:30 वाजता श्रींच्या मूर्तीवर अभिषेक तर 6:30 वाजता हबप बाळासाहेब महाराज सर्जिने यांचे हनुमान जन्मावर प्रवचन झाले. उपस्थित भाविकांना या दरम्यान महाप्रसादही देण्यात आला. ट्रस्टचे अध्यक्ष मधुकर काजळे आणि सचिव रमेश खत्री यांनी रोकडे मारुती मंदिराचा इतिहास व हनुमान जन्मोत्सवाची दिलेली माहिती पाहूयात. तुझी राम भक्ती भव्य तुझी काया, बालपणी गेलासी तू सूर्याला धराया, बालपणी गेलासी तू सूर्याला धराया. अरे हादरली ही धरणी थरथरले आसमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. लक्ष्मणा आली मूर्छा लागून या बाण, हे द्रोणागिरी साठी राया केले तू उड्डाण, द्रोणागिरी साठी राया केले तू उड्डाण. हे तळहातावर आला घेऊन पंचप्राण, एक मुखाने बोला. छत्रपती शिवरायांच्या जन्मानं पावन झाली ही जन्मभूमी आहे. आज हनुमान जयंती रोकडे मारुती देवस्थान ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. रोकडे मारुती मंदिर, मूळ नाव तसं रोकडा मारुती. जे जे आपण या मंदिरामध्ये येऊन मागू त्या पद्धतीने सर्व काही या ठिकाणी उपलब्ध होतं, असं पूर्वापार लोकांचा अभ्यास आणि अनुभव आहे. त्यामुळे रोकडा मारुती मंदिर ह्या नावानं हे मंदिर तसं प्रसिद्ध. शिवनेरी गडावर 5 हनुमान होते. बल उपासना हा सगळ्यात महत्त्वाचा विषय असल्यामुळे शिवनेरी गडावर 5 हनुमानाची मंदिरं होती. ती नंतरच्या कालावधीमध्ये ही खाली आणण्यात आली. त्यापैकीच एक रोकडे मारुती मंदिर, दुसरं सोमतवाडी, येनेर, निरगुड अशी ही 5ही मंदिरं खाली आणण्यात आली. या ठिकाणी स्वामी समर्थ रामदास स्वामी यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन मंदिरामध्ये स्थापना त्यावेळेस केलेली आहे. दुसरा विषय असा की रोकडे मारुती मंदिरच्या वतीनं या ठिकाणी पूर्वापार विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात. शक्यतो बल उपासनेचे धार्मिकतेवर आधारित असणारे सर्व कार्यक्रम या ठिकाणी पार पडले जातात. जुन्नर शहराचं हे आराध्य दैवत आहे. प्रत्येक घराघरामध्ये या ठिकाणी रोकडे मारुतीची या ठिकाणी सेवा केली जाते. छत्रपती शिवरायांच्या जन्मानं पावन झालेल्या भूमीमध्ये आपण सतत पाहत असतो की बल उपासना ही सातत्यानं महत्त्वाची असल्याकारणानं या ठिकाणी सूर्यनमस्कार असतील, दंडजोर स्पर्धा असतील, धार्मिक विविध उपक्रम असतील, हे या ठिकाणी राबवले जातात. आज या ठिकाणी मी एक अध्यक्ष नात्याने सांगतो, गेली 37 वर्ष ही सेवा करण्याचा मान मला जुन्नर शहरातील लोकांनी या ठिकाणी दिलेला आहे. सातत्यानं 37 वर्ष ही सेवा माझ्या हातून चालू आहे. याआधी आमच्याच घरामध्ये या ठिकाणी हा उत्सव आमच्या परंपरेनुसार वडील या ठिकाणी सादर करायचे. पूर्वीच्या काळी या ठिकाणी ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये मोठा उत्सव या जुन्नर शहरामधून व्हायचा. मोठी मिरवणूक जुन्नर शहरातून निघायची. ब्रिटिशकालीन या ठिकाणी परवाने सुद्धा आज आमच्याकडे या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्या परवान्यांमध्ये सुद्धा ढोल ताशे पथक हे या मिरवणुकीमध्ये सामील व्हायचं. कालांतराने या ठिकाणी जुन्नर शहरामध्ये
तसे 12 मारुती आहेत. त्या ठिकाणी आज हनुमान जन्म अत्यंत चांगल्या पद्धतीने साजरा होतो. या ठिकाणी जुन्नर शहरातील तरुणांना मी एवढंच सांगणार आहे की हनुमंताच्या नावानं, बजरंगबलीच्या नावानं या ठिकाणी जर बलोपासना केली तर राष्ट्रासाठी, समाजासाठी आपण चांगलं काही करू शकतो. म्हणून सर्वांना विनंती करणार आहे की दंडजोर स्पर्धा, सूर्यनमस्कार, जोर बैठका, व्यायामशाळेत जाणं, ह्या गोष्टी आपण सर्वांनी या ठिकाणी सातत्यानं करत राहिल्या पाहिजे. येणाऱ्या पिढीला सुद्धा या ठिकाणी त्याच पद्धतीचा अनुभव दिला पाहिजे आणि येणारी पिढीसुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे असं तरुण पिढीला माझं सांगणं आहे. ब्रिटिशकालीन हे हनुमान मंदिर आहे. त्या ब्रिटिशकालीनच्या आधी हे मंदिर आहे. ब्रिटिशकालीन या ठिकाणी आपल्याला परवाने सुद्धा, जसं मी मगाशी सांगितलं की परवाने या ठिकाणी उपलब्ध आहेत. या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने पूर्वीच्या काळी खेळ, कुस्त्या ह्या पण या ठिकाणी व्हायच्या. भविष्यामध्ये अशाच पद्धतीचे कार्यक्रम घेण्याचा आमचा सर्वांचा मानस आहे. आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने इथे सर्जिने महाराजांनी बजरंगबलीचं एक प्रवचन साजरं केलं. त्याबद्दल या ट्रस्टतर्फे त्यांचे आभार. त्याचप्रमाणे इथे प्रसादाची व्यवस्था असली, दरवर्षीच असती, की आपण ही जयंती झाल्यानंतर बजरंगबलीचं एक उपासक म्हणून इथे प्रसाद वाटप केलं जातं. अनेक लोक त्याला देणग्या देतात आणि काही लोक स्वतः प्रसादही वाटप करतात. अशा तऱ्हेचा हा उत्सव गेले 400-500 वर्षापासून चालू आहे. रामदास स्वामींनी ज्यावेळेला या तालुक्यामध्ये 2 ठिकाणची जी मंदिरं स्थापन केली, एक रोकडा मारुती मंदिर आणि निरगुडचं एक मंदिर आहे हनुमान मंदिर, या 2 मंदिरांची स्थापना प्रत्यक्ष रामदासांनी केली आहे. अशा तऱ्हेचा इतिहास आहे पूर्वीचा. आणि त्या दृष्टीने हा सुरुवातीला मंदिर होतं, म्हणजे मंदिरही नंतर बांधलं गेलं. सुरुवातीला हनुमानाचीच स्थापना झालेली होती. त्याप्रमाणे अनेक कार्यक्रम पहिल्यापासूनच चालू आलेले आहेत. आज सकाळपासून अभय साखला यांच्या हस्ते अभिषेक झाला, त्यानंतर कीर्तन झालं आणि त्यानंतर आता सूर्यनमस्कार आणि दंडजोराच्या प्रात्यक्षिकं अशा तऱ्हेचा कार्यक्रम हे मंडळ दरवर्षी करत असतं. त्याप्रमाणे इथे महाप्रसाद आहे. अनेक येणाऱ्या भक्तांना हा दुपारपर्यंत कार्यक्रम चालू असतो. अनेक भक्तांना हा प्रसाद दिला जातो आणि त्या अशा तऱ्हेने ही हनुमान जयंती आज कित्येक वर्षापासून परंपरागत चालत आलेली आहे.